नमस्कार खवय्यांनो, फार मनापासून तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या पौष्टिक खमंग आणि ताज्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे आम्ही सारे खवय्ये. आपल्या घरची चवची वेळ झालेली आहे. मी तुम्हाला एक वर्णन सांगतो, त्याच्यावरनं तुम्हाला कुठलं गाव डोळ्यासमोर येतंय ते सांगा. समुद्राच्या लाटांची गाज, वाळूवरती उमटलेली पावलं आणि वाऱ्यावरती डोलणाऱ्या नारळा पोफळीच्या बागा, हे सगळं जेव्हा आपण इमॅजिन करतो तेव्हा एकाच शहराचं नाव येतं, ते म्हणजे श्रीवर्धन. श्रीमंत पेशव्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारी ही भूमी जितकी ऐतिहासिक आहे तितकीच मनाला शांत करणारी, निसर्गरम्य सुद्धा आहे. पण श्रीवर्धन गावची ओळख फक्त समुद्र किनाऱ्यापुरती मर्यादित नाहीये. तिथल्या वाडीतल्या घरातून येणारा ओल्या नारळाच्या वाटणाचा सुगंध, ताजी उकडलेली फणसाची भाजी, हे नुसतं आठवलं तरी भूक अशी दणानून लागते की नाही. चला तर मग आज श्रीवर्धन वरून आमच्याकडे एक ताई आलेल्या आहेत, त्यांचं स्वागत करूया, आमंत्रण देऊया त्यांना. आणि आज आपण स्वयंपाकघरामध्ये स्पेशल काय बनतंय ते बघूया. स्वागत करूया स्वाती श्रीवर्धनकर यांचं. प्लीज वेलकम. नमस्कार. नमस्कार. या, कशा आहात तुम्ही? खूप छान. वा, मी पण छान आहे, मजेत आहे. आम्ही सारे खवय्येच्या या मंचावरती तुमचं फार मनापासून स्वागत. धन्यवाद सर. कुठून आला आहात आपण? मी श्रीवर्धनची आहे मूळची. श्रीवर्धन हे माझं गाव आहे. पण तुमचं माहेर तिथलं कसं सासर? नाही, ऍक्च्युली माझं सासर श्रीवर्धन आहे. अच्छा, तुम्ही लग्नानंतर तिकडे गेला? तिकडे गेले. माहेरच्या खाण्याच्या पद्धतीत आणि श्रीवर्धनच्या काहीच फरक काही नाही. नाही. जशाल तसं? हो सर. वा, कोण कोण असतं घरी? हो, सासरी माझे सासू आहेत, दीर आहेत, जाऊ आहेत. आम्ही एकत्र कुटुंब असतो. अरे वा, फार छान. तुम्ही नोकरी वगैरे काही करता? नाही सर, मी घरीच असते. तुम्हाला सर का म्हणताय? मी असं खूप शिस्तप्रिय असं काही? सर, म्हणजे कुकिंगची खूप आवड आहे आणि हे लग्नाच्या अगोदर मी कधी जेवण करायला शिकलीच नाही. पण लग्न झाल्यानंतर एक श्रीवर्धनचा तो जवळचा सहवास आणि तिथली खासियत. लग्नाआधी येत नव्हता स्वयंपाक? करायची, पण तितकं फारसं नाही. म्हणजे असं फार इंटरेस्ट घेऊन नाही, पण आता एकदम तरबेज. आणि आता अगदी चवीने खातात सर्वजण. मग आज काय व्हेज करायचंय, नॉनव्हेज? नाही, मी सर आज नॉनव्हेज. एक श्रीवर्धनची खासियत आहे. श्रीवर्धन म्हटलं का समुद्र किनारा आहे आणि बाजूलाच म्हणजे मासेमारी हा प्रमुख व्यवसाय आहे तिथल्या लोकांचा. त्यामुळे ताजी मच्छी घरी येते आणि त्या मच्छीपासून मी आज करमळ कोलंबी असा मसाला बनवला. करमळ कोलंबी? हो. वा वा, के फारच छान. स्वाती श्रीवर्धनकर, तुमचं फार मनापासून स्वागत. तुम्ही छान दिसताय. आपण गप्पाही मारूया तुमच्या आयुष्याविषयी, तुमच्या आवडींविषयी. मला खूप काही जाणून घ्यायला आवडेल. थँक्यू. मला एक सांगा, स्वयंपाक ही तर तुमची आता आवड डेव्हलप झालीच, याच्याशिवाय काय आवडतं तुम्हाला? सर, मला तशी आवड म्हणजे मला वाचनाची आवड आहे, गोड बोलायला आवडतं, गप्पा मारायला आवडतं. हो, खूप. मला पण खूप आवडतं. ठीक आहे, आपण स्वयंपाकघरात जाऊया, पदार्थ बघूया. या, चला. स्वातीजींबरोबर गप्पा तर खूप होतील, पण आता श्रीवर्धन स्पेशल जी रेसिपी आहे तिचं नाव काय? मी बनवणार आहे करमळ कोलंबी मसाला. तुम्हाला कोणी शिकवला हा पदार्थ? जुना पदार्थ आहे हा सर. आणि त्यावेळेस कोकम, चिंच, अगळ हे तर मोस्टली आपण घालतो, पण हे करमळ जे फ्रूट आहे ते फ्रूट म्हणजे कसं आहे, त्याच्यात युरिन इन्फेक्शन साठी चांगले आहे. विटामिन ए, बी, सी. करमळ हे फळ आहे? अच्छा. तर करमळ हे फळ मलाही अजून माहित नव्हतं, मी आता पहिल्यांदा तुमच्याकडनं ऐकलं. तर त्याचा आता करमळ कोलंबी मसाला होणार कसा आहे, मला उत्सुकता आहे. चला, तुम्ही तयार राहा, पेन वही घेऊन, कारण तुम्हाला साहित्य लिहायचंय, कृती लिहायचंय. आम्ही गप्पा मारतो त्या ऐकायच्या. खूप काम आहे बाबा तुम्हाला, लक्ष द्या. हा, पटकन घेऊन या. करमळ कोलंबी मसाल्यासाठी लागणारं साहित्य: कोलंबी आहे, करमळ, कांद्याची पात, खोबरं आणि कांद्याचं वाटण केलंय, पातीचा कांदा आहे, नंतर कोथिंबीर आहे, आलं आहे, हिंग आहे, मिरची आहे, लाल तिखट, हळद, लसूण, मीठ आणि घरगुती मसाला. वा, फार छान. आता ह्या पदार्थाकडे आपण जाऊया, पण त्याआधी तुमच्या गावाविषयी थोडंसं बोलूया. श्रीवर्धनला आमच्यासारखे अनेक टुरिस्ट लोक येतात. समुद्र किनारा आहे, छान 2-3 दिवस चिल करता येतं, रिलॅक्स राहता येतं. पण तरी सुद्धा श्रीवर्धनची अशी एखादी गोष्ट, अशी एखादी परंपरा असेल, एखादं ठिकाण असेल जे अजून फार लोकांना माहिती नाही, असं काही आहे का? श्रीवर्धन गावात सोमजाईचं मंदिर आहे. सोमजाई? आई सोमजाईचं. तिचा रथ उत्सव मार्गशीर्ष महिन्यात खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. पुण्या, मुंबईहून अनेक भाविक मातेच्या दर्शनाला, आईच्या दर्शनाला येत असतात आणि खूप म्हणजे ते जागृत देवस्थान आहे. अरे वा, सोमजाई. मी आता पुढे जेव्हा येईन श्रीवर्धनला तेव्हा जाईन दर्शनाला. हो, नक्की सर. फार छान. चला, त्या गावची चव, त्या गावचं पाणी हे वेगळंच असतं. काय करूया कृती पहिल्यांदा? प्रथम आपण ही कोलंबी घेऊया.
आपण ह्याला थोडंसं हलकंसं असं मीठ घालूया, बरं. थोडीशी हळद घालूया. जरा मॅरिनेशन करायचं. हो. काय करायचं पुढे? आता आपण हे 5 मिनिटं ठेवूया. आता कढई ठेवूया. कढई ठेवू? हो. बर. ह्याच्यात काय घालायचं? हा, तेल घालूया. सर बस बस बस. तुम्ही व्यवसाय नोकरी काही करता? नोकरी अशी करत नाहीये. मुलगा लहान असल्यामुळे मी सध्या घरीच आहे आणि जेवणाची जास्त मला आवड आहे, त्यामुळे मी घरातून असं काहीतरी पदार्थ बनवते. बर. ही कोलंबी आपण फ्राय का करतो? कारण कोलंबीचा जो चिवटपणा आहे तो थोडासा हलकासा कमी होणार. बर. श्रीवर्धनला ते काय करतात, ते वॉटर गेम पण खूप आहेत ना? हो, आहेत सर. तुम्ही केलंय का ते सगळं? केलंय. म्हणजे आम्ही मे मध्ये जाणारच आहोत आणि त्यामुळे मुलगा आणि मी आम्ही फार मजा करतो. आम्ही गेलो होतो एकदा, मी आणि माझी बायको फिरायला, तेव्हा तिला ते हे करायचं होतं, ते वरून येतात ना ते उडत उडत पॅराग्लायडिंग. ती मला म्हणाली तू कर. तुम्ही जा. एवढी भीती वाटते मला. ते बघा छान पाणी सुटलेलं आहे, त्यातलं पाणी सोकलं पाहिजे. पण मग सासरी जेव्हा तुम्ही आलात तेव्हा तुम्हाला स्वयंपाक येत नव्हता? नाही, म्हणजे स्वयंपाक घरी वहिनी असल्यामुळे तितकासा जास्त स्वयंपाकाकडे जास्त वळले नको मला ती जबाबदारी. नाही सर, ऍक्च्युली एकत्र कुटुंब असल्यामुळे असं नाही की वहिनींनी केलं पाहिजे की नंदेनी केलं पाहिजे, असं काही नव्हतं. कधीतरी असं छान वाटलं पावभाजी करावी तर मग करायची. पण मग त्याच्यावर कधी स्वाती असं नाही झालं? सर कधीच नाही. खूप छान आहे. छान ग मायेची ग स्वाती ती. आणि विशेष म्हणजे सर माझी वहिनी पण श्रीवर्धनचीच आहे. अरे वा वा वा. आणि आम्ही मी गोरेगावकरांची मुलगी श्रीवर्धनकर आणि श्रीवर्धनकरची मुलगी गोरेगावकरांच्या घरात आली. एका घरात आल्या ना? एकाच घरात आलो. फार छान. हो सर, आता आपण बंद करूया. हो, गॅस बंद करूया. आणि हे काय काढून घ्यायचं का? हो. त्या काचेच्या बाउल मध्ये काढू? हो. त्या पाण्यासह? हो. काय सुंदर रंग आलाय. हो सर. आता पुढची कृती काय? फळं मी धुतलेली आहेत करमळ, तर आपण त्याचे वरचे शिरा काढून घेऊया. याचा पुढचा आणि मागचा भाग आपण कट करून घेऊया. घ्या. हे बघा, ह्याला स्टार फ्रूट का म्हणतात? कारण स्टार कलर. करमाळ म्हणतात का ह्याला? करमळ. करमळ. आता हे कशाला पाहिजे खलबत्ता? आता आपण ह्याच्यात ठेचून घेऊया. हे फळ का? अरे एवढे छान स्टार तुम्ही ठेचणार? हो सर, ह्याचा ठेचा बनवायचा आपल्याला. याचा रस घालायचा आपल्याला. इकडे आणा, थोडं काम मी करतो. हो सर. श्रीवर्धनच्या लाटांचं पाणी कसं अंगावर येतं, तसं श्रीवर्धनच्या करमळ्याचंही पाणी अंगावर येतंय.